सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा मुलांनाच काय आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा चायनीज 65 किंवा चायनीज चिली चिकन खायची इच्छा झाली की आपण थेट रेस्टॉरंटला जातो। परंतु यापेक्षा घरच्या घरी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हे चायनीज चिली चिकन कसं बनवायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी आपल्याला अर्धा किलो बॉयलर चिकन लागणार आहे। असे छोटे पीस घेऊन आपण हे चिकन 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून असं चाळणीमध्ये नितळत ठेवायचं आहे। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे। यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि या ठिकाणी एक पूर्ण पॅकेट 65 मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता तर तो टाकायचा आहे। शक्यतो मालवणी वापरला तर टेस्ट खूप छान येते। तर यानंतर एक 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरले आहे। हवा असल्यास तुम्ही आणखी 2 टेबलस्पून मैदा वापरू शकता। आता यामध्ये पण एक 2 अंडी कच्ची अंडी यामध्ये अशी फोडून टाकायची आहेत। 65 मसाला घातल्यामुळे आपल्याला या ठिकाणी इतर कोणतेही साहित्य वापरण्याची गरज नाही। जर 65 मसाला वापरणार नसाल तर बाकीचे मसाले कसे वापरायचे आहेत हे आपण याआधी एक व्हिडिओ असा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे छान असं मिक्स करून झाकण लावून मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एकीकडे याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। एक बॉल्स घ्यायचा आहे। यामध्ये अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी 2 चमचे व्हिनेगर वापरलं तरी चालेल। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या ठिकाणी डार्क सोया सॉस घ्यायचा आहे, एक 2 ते 3 टेबलस्पून। रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस या ठिकाणी 2-2 चमचे घालायचा आहे। आता यामध्येच आपण कॉर्नफ्लॉवर घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा शेअर करत चला आणि सपोर्ट करत चला। तर आता हे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे छान असं आपण फेटून घेऊन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर ही फक्त आधीच आपण तयार करून अशी साईडला ठेवून द्यायचं आहे। आपलं चिकन आता अर्धा तास होऊन गेलेलं आहे, छान असं मॅरिनेट झालेलं आहे। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया। यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे जाडबुडाची, तेल टाकायचं आहे। या ठिकाणी मी मुद्दामून थोडंच तेल वापरलेलं आहे, कारण परत ते तळलेलं तेल वाया जातं किंवा ते आपण डबल यूज नाही करू शकत, म्हणून मी थोडंच तेल घेतलेलं आहे जेणेकरून हे पीस बुडले जातील। आता आपण मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे। गॅस फुल पण ठेवायचं नाही आणि पूर्ण मंद आचेवर पण ठेवायचं नाही, मध्यम आचेवरती छान असं हे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता छान असं आपलं हे कुरकुरीत असं फ्राय झालेलं आहे। तर अशाच पद्धतीनं आपण सर्व चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे सर्व चिकन आपलं आता तयार झालेलं आहे फ्राय करून। आता याची आपण ग्रेव्ही बनवूयात। यासाठी आपण तळून राहिलेले जे तेल शिल्लक आहे हेच तेल वापरायचं आहे। तर या तेलामध्ये सुरुवातीला आपण मिरची टाकायची आहे। या ठिकाणी मी एक 2 ते 3 हिरवी मिरची, त्यातच अशी लाल वाळलेल्या सुक्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत। थोडेसे काजू टाकायचे आहेत, लसूण बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि आलं खिसणीने खिसून घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी या ठिकाणी आले लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल, परंतु त्यापेक्षा असा लसूण चिरलेला वापरला तर खूप टेस्ट लागते। 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे। नंतर एक 3 ते 4 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये मिक्स करून छान असे आता हे भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजायचा नाही, अगदी थोडाच वेळ हा परतवून घ्यायचा आहे। फक्त याच्यातील पाण्याचा अंश कमी झाला की आपण यामध्ये जी बारीक चिरलेली शिमला मिरची आहे ती घालायची आहे। शिमला मिरची सुद्धा एकदम बारीक चिरायची नाही, तर अशा प्रकारे असे हे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। या सर्व भाज्या जास्त प्रमाणात शिजवायच्या नाहीत। आता यामध्ये आपण ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे
ही पेस्ट यामध्ये मिक्स करायची आहे। हे सर्व मिश्रण आपण एकदम करून ठेवलं ना बनवून, म्हणजे एकदम झटपट असा आपला ग्रेव्ही मसाला लगेच तयार होतो। थोडंसं वरून गरम पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि 1 मिनिटभर आपण आता हे छान असं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। अगदी आपण बाहेरचे विकत आणतो त्यापेक्षा अतिशय हेल्दी असं आपण हे घरच्या घरीच बनवू शकतो आणि भरपूर असं कमी खर्चामध्ये भरपूर घरच्या घरी तयार होऊ शकतं आणि अत्यंत साधी आणि सोपी अशी ही पद्धत आहे। आता तुम्हाला जर अगदी रेस्टॉरंट सारखा कलर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा फूड कलर वापरू शकता। तर या ठिकाणी रेड कलर वापरलेला आहे, थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे किंवा तुम्ही दूध ॲड करू शकता आणि तो मिक्स करून यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यामुळे एकदम छान असा अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल कलर आलेला आहे। आपल्याला आवश्यक वाटलं तर आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त दाटसर वाटलं तरच घाला, सेलसर वाटत असेल तर नाही घातलं तरी चालेल। आता यामध्ये आपण फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे आणि छान असं आता हे परतवून घ्यायचं आहे। पाहू शकता कलर अगदी परफेक्ट कलर आलेला आहे। जर तुम्हाला कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तर अतिउत्तमच, परंतु बऱ्याचदा लहान मुलांना वगैरे जसाच्या तसा कलर असेल तरच ते खातात, म्हणून त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा फूड कलर तुम्ही वापरू शकता। 1 मिनिटभर हे छान आता असं परतून घेतल्यानंतर याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। त्याचबरोबर आणखी थोडे फ्राय केलेले काजूसुद्धा असे पसरवून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेली कांद्याची पात पण आपण याच्यावरती अशी टाकायची आहे आणि छान असं अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चिली चिकन या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।